देवेंद्र फडणवीस हे नेहमीप्रमाणेच पॉझिटिव्ह आपण गाडीतून जाताना पाहायला मिळाले. पॉझिटिव्ह होते. या ठिकाणी कोणतेही काही वेगळे हावभाव चेहऱ्यावर नव्हते. देवेंद्र फडणवीसांना चाणक्य समजलं जातं. ते कोणतेही त्यांचे काय नेमकं झालंय काय झालं हे त्यांच्या चेहऱ्यावरून कुठे कधी ते सांगत नाहीत किंवा जाहीररित्या कुठे वक्तव्य करत नाहीत. हे फडणवीसांचे हे गुणधर्म आहेत आणि आत्ता देखील ते अजितदादांची चर्चा झाली. मात्र चर्चा नेमकी कशा पद्धतीने झाली, पॉझिटिव्ह नेमकं काय झालं हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. या सगळे जे प्रश्न उपस्थित आहेत त्या प्रश्नांवरचा पडदा हा काही दिवसांनीच उलगडला जाईल, हा उघडला जाईल. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये नेमकं काय झालं, ज्या पद्धतीने ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार 2017 नंतर आत्ता होईल, ही जे काही महाराष्ट्रभर एक पॉझिटिव्ह चर्चा आहे ती दोन्ही नेत्यांकडून दोन्ही पक्षांकडून गेली होती. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीसांची एंट्री ही अत्यंत महत्त्वाची आहे. शिंदे गटाला कुठेतरी ते सांगू इच्छित आहेत का, हा एक जो काय प्रश्न उपस्थित झाला. कारण शिंदे गट सातत्याने मोठा भाऊ ठाकरे बंधूंच्या दोन्ही बाजूच्या सगळ्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून सकारात्मक चर्चा सुरू झाली होती. एकमेकांच्या भेटीगाठी सुरू होत्या आणि त्यात अचानक आजची भेट म्हणजे मिठाचा खडा पडला असं सध्याचं तरी चित्र आहे. पण आत्ताच्या तिथल्या ज्या हालचाली आहेत त्या पाहता राज ठाकरे बाहेर पडणार आहेत का आता, की आणखी काही वेळानंतर ते बाहेर पडतील आणि बोलतील का, ते शक्यता दिसतीये का तशी? बोलतील की नाही याबाबत आपण सध्या तरी कोणतीही माहिती नाही. कारण ज्या पद्धतीने ते आले ते कोणत्याही, जर या दोन्ही नेत्यांना बोलायचं असतं तर त्यांनी माध्यमांना कळवलं असतं किंवा इतर नेत्यांना देखील सोबत घेऊन आले असते. त्यामुळे हे जे सुरुवात प्राथमिकरित्या आपण जी माहिती मिळते त्यानुसार ते माध्यमांशी बोलणार नाहीत. आता काही वेळातच राज ठाकरे देखील या हॉटेलमधून निघतील. मात्र अजून कोणतेही अलर्ट किंवा कोणत्याही हालचाली सध्या स्थितीत तरी दिसत नाही आहेत. ज्या पद्धतीने फडणवीस गेले त्या पाठोपाठ लगेचच राज ठाकरे जाणार नाहीत असं देखील बोलू शकतो. कारण ते आधीच एक अर्धा पाऊण तास आधीच ते येऊन या हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आले. त्यामुळे कुठेतरी हे थोड्या वेळाने पोहोचतील. सध्या तरी राज ठाकरे निघण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. फक्त देवेंद्र फडणवीस हे तासाभरानंतर चर्चा केल्यानंतर या हॉटेलमधून निघालेले आहेत. गिरीश, या ठिकाणी राज ठाकरे ज्यावेळेला आले त्या आणि थोड्या वेळानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सुद्धा पोहोचले. या दरम्यानच्या काळात मनसेचे कुठले महत्त्वाचे नेते तिथे आलेत का, काही हालचाली दिसत आहेत का? या दरम्यानच्या काळात खरं तर राज ठाकरे ताजलँड एंड हॉटेलमध्ये येणार आहेत. एक माहिती देखील काय मनसे नेत्यांना नव्हती अशी आपल्याला माहिती मिळते. कारण मनसे नेते सोबत कोणतेही नव्हते. याशिवाय मनसे नेत्यांनी देखील अनेकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की नेमकं काय आहे सुरू, आम्हाला देखील माहिती नाही अशा पद्धती त्यांच्याकडून माहिती आलेली आहे. त्यामुळे आत्ताची जी काय बैठक झाली या बैठकीत 9:40 ते आत्ता 11:30 वाजून गेलेले आहेत. या वेळेत या टाईम पिरियडमध्ये कोणताही इतर नेता या हॉटेलमध्ये आलेला नाही. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे दोनच नेते आतमध्ये होते. आणि आजचं जे हॉटेलचं रजिस्ट्रेशन किंवा आजच्या हॉटेलमधील आजचं जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जी माहिती आपल्याला सोर्सने दिली त्यानंतर राजकीय नेते फक्त रजिस्ट्रेशन होतं ते देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे राज ठाकरे. इतर कोणताही राजकीय नेता सद्यस्थितीत या ठिकाणी वास्तव्यास नाही आहे. त्या जी माहिती मिळते त्यानुसार आपण ही सांगतोय. आणि इतर जे काही व्यावसायिक असेल किंवा इतर क्षेत्रातील व्यक्ती आहेत, मात्र राजकीय क्षेत्रातील हे दोनच व्यक्ती होते. आणि या दोन व्यक्तींच्या व्यतिरिक्त सद्यस्थितीत जी माहिती मिळते त्यानुसार इतर कोणताही नेता नव्हता अशी आपल्याला माहिती मिळते.